माजी आमदार अरुण जगताप यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने नवग्रह मंदिरात महाआरती करण्यात आली। याप्रसंगी प्राध्यापक अरविंद शिंदे, विकी वाघपाटील, काका शेळके यांनी माजी आमदार अरुण काका जगताप यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी देवाला साकडे घातले व संकल्प केला आहे। यावेळी नालेगाव येथील ग्रामस्थ शरद ढानके, अजय चितळे, मिलिंद रोहकले, अर्जुन रोहकले, हरिभाऊ दंडी, किशोरराव वाघ, गंगाधर खंडागळे, अशोक गुंजाळ, सदाशिव रोहकले, राजू शेठ शिंदे, बापूराजे भोसले, गजेंद्र दांगट, गजेंद्र कवडे, अशोक कवडे, गणेश रोहकले, धीरज रोहकले, सूरज रोहकले, बद्रीनाथ रोहकले, भाऊसाहेब गुंजाळ, मिलिंद गुंजाळ, गणेश दात्रंगे, गौरव सुरसे, अनिरुद्ध भोर, बंटी काकडे, सोमनाथ मुळे, रघुनाथ वाघ, किरण वाघ, जयंत नलावडे, दत्ता वामन, रावसाहेब काळे, अनिल वाघ, विनायक वाघ, सागर अडसूळ, महेंद्र कवडे, राधेश्याम धूत, रुपेश लोखंडे, अनिल राऊत, निखिल गहिले, पुष्कर गुंजाळ, संतोष सुरसे, सूरज शहाणे, अशोक कवडे, गणेश हाडोळे आदींसह नालेगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्येष्ठ नेते अरुण काका यांच्या आरोग्यासाठी नालेगाव येथील ग्रामस्थांनी देवाला साकडे घातले आहे। सर्व नगरकरांचे प्रेम व सदिच्छा त्यांच्या सोबत आहेत। काका लवकर बरे होऊन नगरला येतील असा विश्वास प्राध्यापक अरविंद शिंदे व विकी वाघपाटील यांनी व्यक्त केला। सातत्याने प्रेम करणारे आपल्या नगर जिल्ह्याचे आमदार अरुण काका जगताप अचानकच अशी काही घटना घडली की ते पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करायला लागले आणि आज ठिकठिकाणी त्यांच्या स्वास्थ्यासाठी, त्यांची प्रकृती नीट होण्यासाठी गुरुद्वारा असं, मंदिर असते, मस्जिद असते, त्या ठिकाणी सर्व चाहते त्यांच्यासाठी मनोकामना घेऊन परमेश्वराला यातना करू राहिलेले की त्यांना दीर्घ आयुष्य दे, त्यांना लवकरात लवकर बरं करून पुन्हा आपल्या नगरवासियांच्या सहवासामध्ये येऊन दे अशी प्रार्थना करण्यासाठी आज नालेगावकर या ठिकाणी जमा झालेले होते। हनुमंताचरणी सर्वांनी ही प्रार्थना केली। परमेश्वर ही प्रार्थना ऐकून घेते आणि लवकरात लवकर ते बरे होऊन आपल्या नगरच्या सहवासात येते, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी मी परमेश्वरचरणी विनंती करतो। आमदार श्री अरुण काका जगताप यांची प्रकृती सुधारण्यासाठी नालेगावकरांनी आज मारुती चरणी आणि शनी महाराजांच्या चरणी सगळ्यांनी प्रार्थना केली की त्यांना लवकर बरं होऊन नगरकरांच्या सेवेत येऊ आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी सगळ्यांनी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। त्याप्रमाणे त्यांना बरं लागो अशी आमची सगळ्यांची देवावर प्रार्थना केलेली आहे। आज आपले शहराचे, जिल्ह्याचे लाडके आमदार अरुण काका जगताप हे सुद्धा आजारी आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण चांगले व्हावा, बरे व्हावा आणि नगरकरांच्या सेवेत पुन्हा एकदा ते दाखल व्हावे यासाठी आम्ही सर्व नालेगाव ग्रामस्थांनी आज या ठिकाणी एकत्रित होऊन मारुतीरायाला आणि शनी महाराजांना या ठिकाणी साकडं घातलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ते लवकरात लवकर ठणठणीत या ठिकाणी बरे होऊन पुन्हा एकदा आमच्या या मंदिरात दर्शनासाठी आपल्या नगर शहराचे आदरणीय व्यक्तिमत्व अरुण काका जगताप गेल्या काही दिवसापासून दवाखान्यात ॲडमिट आहेत। त्यांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी संबंध नगर शहरातूनच नव्हे तर वेगवेगळ्या जिल्ह्यातून बी सर्व नागरिक रस्त्यावर उतरून मंदिरात प्रार्थना करून राहिले। लवकरात लवकर त्यांची तब्येतीत सुधारणा व्हावी आणि ते पहिल्यासारखे आपल्या सगळ्यांमध्ये मिसळावे हीच आम्ही सर्व देवाची प्रार्थना करतो। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर, नगर। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।